चला सामन्याला सुरुवात. टाइम स्टार्टेड नाव. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज अनिल कोहली याच्याकडे चेंडू दिलेला आहे. स्ट्राईकवर रणजित उर्फ चक्र्या, एक टेनिसचं मोठं नाव, पण त्याचा आज मला वाटतं काही सामन्यामधून थोडा फॉर्म ढवळलेला आहे. तेवढा फॉर्म नाही आहे रणजित यांचा, पण त्यांना फॉर्म आणावा लागेल. त्याचा संघ थोडा अडचणीत आहे. काही काही सामन्यामधून त्यांना सेमीफायनलमध्ये देखील आपण एक वेळा बघितलं होतं. त्याच्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्येच त्यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. कारण त्यांचे खेळाडू आहेत, त्यांचे सगळे खेळाडू आहेत, ते खूप चांगली फलंदाजी करतायत, पण रणजित याचा फॉर्म नाही आहे. पहिला चेंडू चांगलं शतरक्षण स्वतः फॉलो थ्रू मध्ये अनिल कोहली यांचं चांगलं शतरक्षण. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने रणजित यांनी आपल्या धावसंख्येचं खातं ओपन केलेलं एक या धावसंख्येनं. आता डावखुरा फलंदाज स्वप्नील ऑन स्ट्राईक येतोय आणि त्याच्यासाठी शतरक्षण देखील थोडं फैलावलेलं आहे. ऑन साईडला 3 शतरक्षक बाउंड्री लाईनवर, 4 शतरक्षक आहेत. ऑन साईडला 4 आणि लॉंग ऑफच्या दिशेने 1. सांगेकर जरा तांबा, गाडी जाते. अक्सा संघाला मी विनंती करत, जेवल्याशिवाय जायचं नाहीये. सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाहीये. जो संघ इथं येईल त्या संघाच्या सर्व खेळाडूंना अक्सा प्लीज, विशेष करून अक्सा संघ प्लीज जाऊ नका. आमचे व्यवस्थापक आल्हाद चांगली कामगिरी करतायत. काल जुचंदरला होते, 2 वाजता रात्री इथं आलेत. चेंडू मारण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवलेलं, वेट फॉर द अंपायर सिग्नल. एक धावून काढलेले, बॅटला लागून गेलेली धाव आहे. याचा अर्थ स्वप्नील यांनी देखील आपलं धावसंख्येचं खातं 1 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे. टोटल धावसंख्या झाली ती 2. दुसरा सामना आजच्या दिवसातील मनोरी मास्टर्स वर्सेस वजिरा बी मास्टर्सचे 2 संघ खेळतायत. आतापर्यंत 2 संघ 3-3 फायनल जिंकले. त्याच्यामध्ये मनोरी मास्टर संघाचं देखील नाव आहे आणि भाटी मास्टर संघ. हो, इथं बघा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. अगोदरच त्यांनी लेफ्टी गार्ड्स घेतली होती, म्हणजे स्टान्स घेतला होता. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल कोहली, आपल्या शतकातील पुढचा चेंडू रणजित यांच्यासाठी. रिव्हर्स स्वीप, चांगला फटका, पण तिथं शतरक्षक आहे डॅनी पावले यांच्याकडून चांगलं शतरक्षण. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. 50+ आपली एक टीम आपण पाठवली होती कल्याणला. तिथं आपण रनरअप झालो होतो. त्याच्यामध्ये फ्रान्सिस पार्लेकर देखील होता. त्याच्यानंतर भरपूर असे काही खेळाडू, किशोर केणी आहे, धुरंधर होते. धुरंधर नव्हता मला वाटतं, काही जण होते, भरपूर जण, आपल्या प्रमोद पाटील वगैरे, किशोर शिशी, त्याच्यानंतर नागेश वगैरे, भरपूर असे खेळाडू आपल्या 50+ गेले होते. तर आपण रनरअपचं प्राइज पटकावलं होतं आणि अल्लाद देखील तिथं गेले होते. त्याने आम्हाला माहिती दिलेली आहे. चाय आणि नाश्ता अजून कोणाला जर करायचं असेल तर चालू आहे. धावसंख्या झाली ती 4. धावसंख्या 4. गोलंदाज अनिल कोहली, आपल्या शतकातली पुढचा चेंडू. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, पण पंच आमच्या जवळ फिरतात. त्यांचा इशारा, त्याची दोन्ही पंख हवेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. आधी तर थोडा आवाज वाढवायचा आहे जरा. आता मशीन बंद झाली आहे. अनिल कोहली, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, पण पंच सांगतायत की हे शतक पूर्ण झालेलं आहे. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 5 आणि एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. अनिल यांचं शतक पूर्ण, 5 धावा त्याने आपल्या शतकामध्ये दिलेले आहेत. म्हणजे दुसरं शतक कोण घेऊन येतोय तोपर्यंत आदित्य यांच्या डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
प्रयत्न केला होता, एक धाव घ्यायची होती रणजित यांना, पण स्वप्नील त्याला ती साथ देत नाहीये. चेंडू वाईट बॉल घोषित होतो पंच सांगेकर सरांकडून. एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावेच्या सायणी धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 6. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस. आता उंच उडालेले आहे चेंडू, कोण झेल घेतोय बघा. ओ बघा, इथं यष्टीरक्षक दयानंद इथं तिथं फिरत होता, पण कोण झेल घेईल नक्की नव्हतं. तो स्वतः गेला, पण तो चेंडू त्याच्या पुढे पडला. एक धाव मिळेल या एक धावेच्या सायने. धाव संख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. फ्रान्सिस आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, पण शतरक्षक तैनात आहे. सुदर्शन यांच्याकडून चांगलं शतरक्षण, फेकी देखील चांगली. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. स्वप्नील वैयक्तिक 3 वर खेळतोय, देखील 3 वर खेळतोय. धावसंख्या झाली 8. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. स्वप्नील एक डावखरा फलंदाज आहे, त्या फलंदाजाकडून चांगली अपेक्षा आहे. आता मात्र चांगला चेंडू बनवून मारलेला फटका, आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 या धावसंख्येसाठी. एकदा गोलंदाज फ्रान्सिस आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक खणखणीत एकदा ऑफ साईडला चौकार येतोय. 2 टप्प्या पडल्यानंतर चेंडूची वेग जी होती ती वाढली, आणि तो त्या वेगेच्यामुळे तो चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. चौकाराच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. वजिरा बी मास्टर्स टॉस जिंकून प्रथम फलंदाज शतरक्षण स्वीकारलं होतं मनोरी मास्टर्सच्या संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं वजिरा मास्टर्सच्या संघाला, आणि चांगली फलंदाजी, दोन्ही सलामीवीर फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका, पण शतरक्षक संदीप कोळी याच्या हातात चेंडू जातोय. संदीप कोळी तो पुढे आला होता, पण नंतर त्याच्या हातात चेंडू त्याच्या आला, आणि त्याने तो पकडलेला, आणि स्वप्नील हा फलंदाजीचा बाद होतोय. 18 या धावसंख्येवर पहिला फलंदाज वजिरा बी मास्टरचा बाद होतोय. थोडी संधी पुन्हा एकदा आदित्य यांना भेटलेली आहे चांगलं गाणं वाजवण्याची. स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संघाचा संघनायक कॅप्टन निलेश केणी येत आहेत. धाव संख्या 18. फ्रान्सिस पुन्हा एकदा वळवलेला आहे चेंडू. शतरक्षक खूप लांब आहे. सुदर्शन यांनी तो एक टप्पा पकडून तो झेल घेण्याचा प्रयत्न, पण तिथं थ्रो केला तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेला धावतायत, आणि तिसरी देखील पूर्ण झालेली आहे. 3 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 21. 2 शतकाचा खेळ संपतोय, धाव संख्या झाली 21, आणि या शतकामध्ये टोटल 16 धावा आलेले आहेत फ्रान्सिस यांच्या. त्याच्यामध्ये एक विकेट देखील गेलेलं आहे. कमॉन डीजे आदित्य.
तिसऱ्या शतकासाठी गोलंदाज येतोय किशोर दांडेकर. या गोलंदाजाला तिसरं शतक हाताळण्यासाठी दिलेलं आहे. स्ट्राईकवर आपण बघतो फलंदाज निलेश केणी आणि नॉन स्ट्राईकवर रणजित. धावसंख्या झाली 21, 2 षटकामध्ये 21. स्ट्राईकवर निलेश, चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवर 3 धावा काढून आपल्या संघाचं धावसंख्येचं स्वतःचं आणि संघाला देखील 21 वर पोहोचवलं. पुढचा चेंडू आणि मोठा फटका आहे आणि खरोखर चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. धावसंख्या झाली ती पहिल्या चेंडूवर षटकार. बघूया दुसरा चेंडू कोणत्या प्रकारे टाकतो किशोर. फक्त चांगला चेंडू तिथं जातोय पॉइंटच्या दिशेने. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी विचार होता पण ती पूर्ण होणार नाही. फक्त एक सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 28. स्ट्राईकवर येतोय रणजित वैती उर्फ चक्र्या. एक टेनिसचं मोठं नाव आहे. मी सांगितल्याप्रमाणे की काही सामन्यामधून त्याचा फॉर्म मात्र आलेला नाहीये. एक चांगली संधी आहे फॉर्म येण्याची. बघा 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवकाश दिला जातो. टाइम दिला जातोय. त्या 20 मिनिटामध्ये 4 षटकं तुम्हाला पुरी करायची आहेत. तर एक खेळाडू तुम्हाला अधिक खेळाडू एक सर्कलमध्ये ठेवावा लागेल. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बघूया अपील केली जाते पण पंच काहीतरी सांगतायत. फ्रान्सिस पार्लेकर यांचे त्यांनी अपील केली होती. गोलंदाजाची अपील नव्हती. गोलंदाजाला वाटलं की चेंडू बॅटला स्पर्श झालेला नाहीये. चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल, तिसरा चेंडू डॉट. रणजित यांनी 6 चेंडू खेळलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 धावा आतापर्यंत त्यांनी केलेले आहेत. फुलटॉस चेंडू, चांगला चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता अनिल यानं. चांगला झेल प्रयत्न चांगला होता. 100% क्षेत्ररक्षणासाठी दिलं होतं पण चेंडू थोडा मागे पडला. आणि स्प्रे पाहिजे का. आल्हाद झोपतोय. काल रात्री लेट आलाय ना. आल्हाद लवकर. चेंडू बॅटच्या खाली. निलेशाच्या बॅटीतून आणखी एक खणखणीत षटकार येतोय. निलेशाच्या बॅटीला आता थोडा लगाम लावावा लागेल मनोरी मास्टर्स या संघाला. नंतर मला एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज किशोर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू वळवला जातो पण क्षेत्ररक्षक थोडा लांब आहे आणि त्याच्याकडून तो चेंडू त्याच्या पासून तिथं लांबून चेंडू जातोय. 1 बाउंड 4 या धावसंख्येसाठी. धावसंख्या झाली 39. 3 षटकाचा खेळ संपतोय. कमॉन डीजे आदित्य.
संख्येवर निलेश यांच्या बॅटला चांगली अशी तळ आता तापलेली आहे त्याची. तो 20 वर खेळतोय 5 चेंडूला सामोरे जाऊन. 2 चौकार 1 षटकार आहे. स्ट्राईक रेट 400 आहे. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज डॅनी पावल्या येतोय. क्षेत्ररक्षण थोडं जवळ लावलेलं आहे. क्षेत्ररक्षकाला थोडं मध्ये घेतलेलं आहे त्यांनी पावल्याने. आणि ऑन साईडचा जो डीपचा एरिया तो थोडा ओपन ठेवलेला आहे. तो चांगला फटका पण चांगलं तसंच क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. आणि फलंदाज इथं धावबाद होता होता वाचतोय. एक सिंगल साह्याने धावसंख्या पोहोचली ती 40 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 40. गोलंदाज त्यांनी पावल्या. फलंदाजीसाठी फलंदाज एक आक्रमक उडालेला चेंडू बघूया कुठं लँड होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुदर्शन यांच्याकडून 2 धावा तिथं धावून काढलेले आहेत. आणि 2च धावा मिळतील. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 42 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 42. नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे. पहिल्या सामन्यामध्ये पण बघितलं की अक्षय मास्टर्सच्या संघाने 54 धावेचं टार्गेट दिलं होतं बडे मास्टर्स या संघाला. त्यांनी ते सहज गतीने पार केलं होतं. आता मात्र चांगला लो आर्ममध्ये स्लो चेंडू टाकला आणि त्या स्लो चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला होता निलेश याने. पण तो थोडा तिथं असं म्हणा की चुकला आणि चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू. अनिल कोळी क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली जाईल. हो मात्र इथं यस रणजित उर्फ चक्र आहे फलंदाज धावबाद होत आहेत. त्यांना माहिती आहे की निलेश याला स्ट्राईक आणणं. धावसंख्या झाली ती 43. नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे. नवीन फलंदाज येतोय कल्पेश. स्ट्राईकवर निलेश, नॉन स्ट्राईकवर कल्पेश. हो पुन्हा एकदा उडवलेला चेंडू पण क्षेत्ररक्षक समोर येतोय अनिल कोळी. आणि नाही अनिल कोळी याच्या थोडा टप्पा पुढे पडलेला आहे. प्रयत्न केला होता अनिल कोळी आणि पण तो झेल चित करता आलेला नाही. 2 धावा मिळतात. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 45 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे 4थ्या षटकातील. निलेश वैयक्तिक 25 वर खेळतो. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. टी शर्ट्स आपल्याला संतोष कोळी प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक यांनी दिलेले आहेत. आणि भंडारी ऑप्टिक्स यांच्याकडून आपल्याला एक सन ग्लासेस गॉगल्स भेटलेलं आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही पण एष्टिचित करण्याचा प्रयत्न होता पण तो बॉल हातात भेटले नाही. फ्रान्सिस यांचा एक आव्हान म्हणजे बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 4 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली ती 46. अजूनपर्यंत एक शतक येणं बाकी. बघूया कोणत्या गोलंदाजाला शेवटचं शतक हाताळलं दिलं जाईल. येस मिस्टर सांगेकर. आल्हाद आल्हाद पाणी नको दुसरं काय हवं आहे.
आता शेवटचं शतक आणि शेवटच्या शतकाला कोण गोलंदाज येतो तोपर्यंत मला संगीतचा स्वाद घ्यावा लागेल, संगीत ऐकावं लागेल आदित्य यांच्या डीजेच्या माध्यमातून. शेवटचं शतक टाकण्यासाठी पहिलं शतक अनिल कोहली यांनी टाकलं, त्याच्यामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं शतक जे आलं फ्रान्सिस पार्लेकर याच्या शतकात थोड्या जास्त धावा आल्या. तिसरं शतक किशोर दांडेकर याच्याकडून आलं, त्याच्याकडे देखील थोड्या धावा आल्या होत्या. पण डॅनी पावले यांनी जे चौथं शतक त्याच्यामध्ये फक्त 6 धावा आल्या आणि थोडं मला वाटतं धाव संख्येला लगाम लागलेलं आहे. शेवटचं शतक संतोष घेऊन येतोय. त्या गोलंदाजाच्या लिस्टमध्ये विकेट्स घेण्यामध्ये चांगली पुढचा चेंडू आहे, पण शतरक्षक समोर सुदर्शन आहे आणि त्याच्या हातात फ्री डिलेवरी असा गेलेला आहे. ऑनलाईन डिलेवरी जशी फ्री असते, फ्री तर नसते पण अशी घरची पोच असं म्हटलं जातं, तसा चेंडू फक्त कुठेही जायला लागलेला नाही आहे. तिथं चेंडू तिथं डिलेवर होतोय आणि फलंदाजी तर निलेश देखील बाद होत आहेत. चांगली फलंदाजी निलेश यांनी केली. 10 चेंडूला सामोरे जाऊन त्यांनी 25 धावा आपल्या संघासाठी केल्या आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नन्सन हे आलेले आहेत. नन्सन अँथनी या फलंदाजाला आता आपण बघतोय, डावखुरा फलंदाज आहे. सेहेचाळीस धावसंख्येवर आपण रोखलेलं आहे. त्यांनी गोलंदाजीच्या याच्यावर सेकंड नंबरवर 24 विकेट्स त्यांनी ज्याने घेतलेले आहेत. अमित सातारे नंबर 1, राकेश यांचा दुसरा नंबर, निशान डॅने आणि विनोद, 3 असे गोलंदाज आहेत. त्यांनी आतापर्यंत 24 फलंदाजांना बाद केलेलं आहे. एक धाव मला वाटतं फलंदाज इथं एलबी. हॅलो, संतोष इज ऑन हायट्रिक. चांगली संधी आहे संतोष यांना एक हायट्रिक घेण्यासाठी. एक हायट्रिक मला वाटतं इथं गोरायला मला वाटतं घेतली होती एक, असं वाटतंय. कारण सॉरी मेडेन ओव्हर टाकलं होतं संतोष यानं. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, बॅटला लागून चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. तिथं अनिल कोहली उभा आहे, चांगलं शतरक्षण. एकच धाव मिळेल या एक धावीच्या साहाय्याने. धावसंख्या पोचली ती 47 या धावसंख्येवर. 47 धावसंख्या झालेली आहे. कल्पेश एकूणचा पुरा फलंदाज येतोय फलंदाजीसाठी आणि वजीरा बी या संघाने जेव्हापासून सुरुवात केली खेळण्यासाठी त्याच्यामध्ये कल्पेशाचा देखील चांगली फलंदाजी आपण बघितली आहे. कल्पेश म्हणा, त्याच्यानंतर आपण नाना यांना बघतोय, ते देखील एक चांगले फलंदाज आहेत. फुलटॉस चेंडू आणि शतरक्षक थोडे लांब आहेत, गॅप भरपूर आहे, पण तिथं चांगलं पकडला जाईल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी दुसरी देखील धाव पूर्ण होईल. 2 धाव मिळते. त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 49. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 49 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ब्लॉक होल्ड मध्ये होता, चेंडू मारण्याचा प्रयत्न, तिथं देखील एक धाव मिळते. 3 शतरक्षक त्या चेंडूच्या जवळ आहेत, तरी देखील एक धाव पूर्ण केली जाईल. थोडं बघा मिसअंडरस्टँडिंग होते. तिन्ही फलंदाजामध्ये थोडी बॉडी लँग्वेज कमी पडलेली आहे. कोण पकडील त्याचा, ऍक्च्युली कोण पकडील पहिला चेंडू याच्यामध्ये थोडी समजबूत झाली. धावसंख्या झाली ती 50. शेवटचा बॉल देखील टॅप केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल.
दुसऱ्या धावेसाठी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तिथं होणार नाहीये. धाव बाद होतोय फलंदाज आणि फक्त 51 धावसंख्या झाली आणि 52 धावेचं टार्गेट मनोरी मास्टर्स संघाला. संदीप त्या साईडला जायचं नाहीये, या साईडला या, इथं खेळाडू कक्ष बनवलेला आहे.
चला आपण ही खेळतोय, ही कितवी स्पर्धा आहे? 15वी स्पर्धा आहे. त्याच्यानंतर 18 आणि 19 तारखेला वजिरा ए संघ स्पर्धा आयोजित करणार आहेत. त्याच्यानंतर 25 आणि 26 तारखेला पुन्हा एकदा मालवणीच्या ग्राउंडवर श्री गावदेवी क्रिकेट क्लब मालवणी ए संघ आयोजित करणार आहेत. त्याच्यानंतर 3/5/2026 म्हणजे 3 मे 2026 ला वजिरा बी मास्टर संघ स्पर्धा आयोजित फक्त एकच दिवसाची स्पर्धा आहे. 2 विकेट्सवर खेळवली जाणारी स्पर्धा आहे. 2 ग्राउंडवरती स्पर्धा खेळवली जाणार आहे. 2 पिचेसवर एकाच दिवसासाठी ती स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत, कारण ग्राउंड त्यांना उपलब्ध नाही आहे. याच्यानंतर वजिरा ए संघाचे 18 आणि 19, 25 आणि 26 मालवणी ए आणि 3 तारखेला वजिरा बी मास्टर्स 2 पिचवर 2 विकेट्सवर स्पर्धा एकाच दिवसासाठी आहे. याची नोंद घ्यायची. आणि 40 आणि 50 प्लसची जी स्पर्धा म्हणजे मंगळवारी होणार आहे आखाची, त्याच्या देखील स्टीमा फिक्स झालेले आहेत असे आमचे सल्लागार अल्लाद यांनी आम्हाला कळवलेलं आहे. चला सामना सुरू होतोय. 52 धावेचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये 2 सलामीवीर मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकवर संदीप परशुराम कोळे आणि नॉन स्ट्राईकवर फ्रान्सिस पार्लेकर, 2 सलामीवीर आहेत. रणजित वैती पहिलं शतक घेऊन येतोय आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आणि चेंडू जाते कल्पेशाच्या वरून 4 या धावसंख्येसाठी. पहिल्या चेंडूवर इथं बघितलं तर तो चेंडू बॅटच्या जवळ आहे, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला, सफल झाला. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी आणि 4 धावसंख्येने स्वतःच आणि संघाचं खातं 4 या धावसंख्येने ओपन केले संदीप कोहली आणि मनोरी मास्टर्सच्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज रणजित उर्फ चक्र्या, एक फिरकी गोलंदाज. पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. बॅकफुटवर खेळायचं असेल तर तुम्हाला परफेक्ट त्याचं जो बॅलन्स आहे पायाचा आणि तुमचा वेटचा बॉडी वेटचा तो बरोबर ठेवावा लागेल, तेव्हाच तुम्ही तो बॅकफुटवर चांगला फटका खेळू शकाल. बॅकफुटसाठी चांगले खेळाडू आपल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये होते. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चेंडू येतो कल्पेशाच्या हातात आणि हो, इथं कल्पेशाच्या हातातून मला पुन्हा एकदा फ्ली डिलेव्हरी आली होती, पण ती डिलेव्हरी त्याच्यातून सुटलेली आहे. झेल सुटतो, 1 धाव मिळेल, एक जीवदान देखील मिळते संदीप यांना. धाव संख्या पोहोचली ती 5. 5ही धावा संदीप कोहली याच्या बॅटीतून आलेले आहेत. फ्रान्सिस पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय. एक 50 प्लसला जी स्पर्धा आपण कल्याणला झाली त्याच्यामध्ये 50 प्लसमध्ये फ्रान्सिस पार्लेकर याला देखील आपल्या अग्री कोले एकता समाज मंडळाची संघ होता त्याच्यामध्ये त्याला खेळण्याची संधी भेटली होती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूचा खालच्या भागाला लागून चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. देवेंद्र याच्या हातात 1 या धावसंख्येसाठी. देवेंद्र नाहीत, मला दुसरे कोणतरी खेळाडू आहेत त्याच्याजवळ 1 सिंगलसाठी. या सिंगलच्या साठी फ्रान्सिस यांनी देखील आपलं 1 या धावसंख्येने खातं ओपन केलेलं आहे. धावसंख्या झाली ती 6. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 6. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घ्यायची होती पण दोन्ही फलंदाज मध्ये बघा पोचले होते. अर्धी क्रीज देखील त्यांनी पार केली होती, पण नंतर बघितलं की चांगले शतरक्षण होते तिथं, त्याच्यामुळे फक्त 1 सिंगल मिळेल. या सिंगलच्या साईने धावसंख्या पोचली ती 7 या धावसंख्येवर. संदीप वैयक्तिक 6 वर खेळतोय, फ्रान्सिस वैयक्तिक 1 वर खेळतोय. टोटल धावसंख्या झाली 7. शेवटचा चेंडू पहिल्या शतकातील 52 धावेचं टार्गेट समोर आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढला, बॅकफुटवर 1 धाव पूर्ण केली जाईल. आता मात्र दुसरी धाव देखील चांगला थ्रो आला होता, पण तिथं डायरेक्ट जर स्टंपला लागला असता तर एखाद वेळेस चित्र वेगळं असतं. पण जर तरला क्रिकेटला जागा नाहीये. 9 धावा झालेत. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 9. आदित्य यांना एक पुन्हा गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे.
कॅप्टन निलेश केणी येतोय. बघा कोणाला एका मड संघाचे पैसे पडलेले आहेत 1700 रुपये, कोणाला जर भेटले असतील ते आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आमचे स्कोरर जगदीश यांच्याकडे ते द्यायचे आहेत. 1700 रुपये कोणाला भेटले असतील ते कोणाला भेटले असतील तर ते इथं आमच्या आपले जगदीश आहेत स्कोरर त्यांच्याजवळ द्यायचे आहेत. एका मड संघाच्या खेळाडूचे आहेत ते पैसे. बघा बाजूलाच बसले होते कॉमेंट्री आपले ते खेळाडू कक्ष आहे तिथं बसले होते. इथं पहिला चेंडू टाकला जातो निलेश यांच्याकडून आणि पंच सांगेकर सरांचा इशारा येतोय एक वाईडचा. त्या एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती डबल फिगर्स मध्ये 10 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू देखील थोडा लवकर मारण्यात प्रयत्न केला होता बॉल, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाकडून पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. गोलंदाज निलेश. पुढचा चेंडू बघितला की ऑफ साईडला जास्त फटके येत नाही तर ऑन साईडला त्यांनी ट्राय केला, तो चेंडू पाठवलाय 6 या धावसंख्येसाठी आणि 6 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती टोटल 16 या धावसंख्येवर. संदीप वैदिक 12 वर खेळतोय, त्याच्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार देखील आहे. दुसरं शतक मैदानावर चालू आहे. 52 धावेचं मोठं टार्गेट समोर ठेवलेलं मनोरी मास्टर्सच्या संघाला आणि ते पार करण्यासाठी दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी देखील करतायत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण कल्पेश थोडे लांब आहेत. बघूया पोच नाही, मला वाटतं कल्पेश थोडे पोचले लांब होते, त्यांना जाता जाता वेळ झाला, त्याच्या पुढे टप्पा पडतोय. 2 धावा धावून काढलेले आहेत पुन्हा एकदा. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. 18 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाज निलेश केणी गोलंदाजीसाठी तयार. आता पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण कल्पेश यांच्या वरून चेंडू पुन्हा एकदा पास झालेला 6 या धावसंख्येसाठी. षटकार येतोय. सांगेकर दुसरा बॉल असेल तर द्या. धुरंधर दुसरा बॉल द्या. सफेद कापडावर या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील केला, कारण पण चेंडू टाकल्यानंतर काहीतरी डिलेवर करायला हवं होतं. फलंदाज फक्त बॅट घेऊन तसाच उभा होता, त्याच्यामुळे फलंदाजाला वाटलं की वाईड होल, पण पंच सांगतात की नाही म्हणून. चांगला चेंडू टाकलेला आहे निलेश यांनी, चांगला चेंडू. धावसंख्या रोखून ठेवली ती 24 या धावसंख्येवर. संदीप वैदिक 20 वर खेळतोय. 9 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. 2 षटकार आणि चौकार आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे. चेंडू आता मात्र पंचांचा इशारा वाईट साईड एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या साने धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचलेली आहे. कोली अग्रिकता समाज मंडळाचे आणखी एक आपले खजिनदार माननीय श्री देवेंद्र केणी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज निलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आणखी एक मोठा फटका आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू खालच्या भागाला लागतो. चेंडू जातोय शतरक्षकाकडे लेन्सन यांच्याकडे. फक्त एक सिंगल मिळेल. दुसरी धाव घ्यायची होती संदीप बॅडा, पण ती होणार नाहीये. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 26. पुन्हा एकदा आदित्य यांचं एक आपल्याला गाणं ऐकायला मिळणार आहे. येस मिस्टर देवेंद्र केणी आपल्या मंडळाचे खजिनदार, कोली अग्रिकता समाज मंडळाचे खजिनदार देवेंद्र केणी, तुमचं देखील वेलकम आमच्या या कॉमेंट्री कक्षामध्ये. लेन्सन याचा पहिला चेंडू इथं थोडा म्हणजे ऑफ स्टंपला होता,
पंच सांगेकर सरांकडून पुन्हा इशारा, वाईटचा एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या सायणी धावसंख्या पोहोचली ती 27 वर. 21 वर खेळतोय संदीप, 3 वर खेळतोय फ्रान्सिस, 18 मध्ये 25 ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका, पण शतरक्षक कुठे आहे ते दिसत नाहीये, कारण 3 शतरक्षक आहेत, मध्ये पडतोय. 2 शतरक्षक आहेत, कल्पेश आणि देवेंद्र, याच्या तो चेंडू मध्ये पडलेल्या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या सायणी धाव संख्या पोहोचली ती 29. आता 17 मध्ये 23 धावांची गरज आहे. 23 वर खेळतो संदीप, एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण आता मला वाटतं गोलंदाज देखील थोडे विचलित झाले, कुठं टप्पा पडतोय म्हणून. पण तिथे फक्त एक सिंगल मिळेल, कारण तिथं ऊन एवढं आहे की सूर्याचं जी किरण आहे ती देखील त्यांच्या डोळ्यावर होती. 40+ आपण खेळतोय, त्याच्यामुळे काही खेळाडूंना थोडं धावण्यासाठी देखील त्रास होतोय. 1 धावेने धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. 16 मध्ये 22 काढायचे आहेत. लेन्सन गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हातातून निसटून तिथं पुन्हा एकदा ओव्हरथ्रो होतोय. जी 9वी धाव ती देखील इथं पूर्ण झालेली आहे. बघा 2 धावा त्या 2 धावा नव्हत्या ऍक्च्युली. एसटी रक्षकांनी तो थ्रो केला, तिथं देखील ओव्हरथ्रो झाला. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 32. 15 मध्ये 20 काढायचे आहेत. 15 मध्ये 20. ऑन स्ट्राईक फ्रान्सिस, ज्याने आतापर्यंत 3 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. अहो, अशी जर चेंडू तुम्ही टाकली तर त्या चेंडूला एखाद वेळेस षटकार किंवा चौकार येईलच. चेंडू जातोय डीप मिडविकेटच्या दिशेने 6 या धावसंख्येसाठी, आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 38. आता 14 मध्ये 14 ची गरज आहे. उलटी गिनती चालू झालेली आहे. 9 धावसंख्येवर फ्रान्सिस खेळतोय, 24 वर खेळतो संदीप. दोघांची चांगली पार्टनरशिप झालेली आहे. ओ, पुन्हा एकदा बॅटच्या खाली त्याच दिशेने चेंडू जातोय. पुन्हा एकदा 6 या धावसंख्येसाठी 2 बॅक टू बॅक षटकार येत आहेत, आणि षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 44. आता 13 मध्ये 8 धावांची गरज आहे. म्हणजे 52, 55 आणि 54 धावा या कमी आहेत या ग्राउंडवर. तर अंदाज तर लावू शकत नाही, पण 70-80 धावेचं टार्गेट देखील कमी पडेल. पुढचा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा एज लागून एसटी रक्षकाकडे चेंडू जातो आणि फलंदाज फ्रान्सिस बाद झालेले आहेत. धावांचा इशारा येतो. लेन्सन याचे पाय थोडे, मला वाटतं जो बॉल त्याच्या हातात आला तेव्हा त्याचे पाय दोन्ही बाउंड्री लाईनच्या रेसेवर होते, आणि षटकारासाठी जातोय. आता फक्त 2 धावांची गरज आहे. 11 मध्ये 2. पुन्हा एकदा चांगला फटका आणि तो चेंडू येतोय. बघूया, वेट फॉर द अंपायर सिग्नल, पण सिग्नलची गरज नाहीये. चेंडू सीमा रेषा पार गेलेला आहे, आणि धाव संख्या बरोबर असं म्हणा की जिंकलेले 34 धावा करून नॉट आउट राहिलेला संदीप परशुराम कोळी, त्यालाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं काढलेला आहे.